समोर धरत एक जनआक्रोश जो आहे तो पाहायला मिळालेला होता। जैन समाज आक्रमक झालेला होता आणि त्यामुळे या ठिकाणचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासोबत जैन समाजाचे काही बांधव आणि नागरिक जे आहेत त्यांची काल मुख्यमंत्र्यांसोबत बैठक सुद्धा झाली आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिला की जनभावना लक्षात घेता सरकारकडून कोर्टामध्ये योग्य ती बाजू जी आहे ती मांडली जाईल। मात्र याआधी जर आपण पाहायला गेलं तर आरोग्य विभाग आणि पालिका यांच्याकडून जो एक अहवाल तयार करण्यात आलेला होता, कर्म करनी चाहिए ऐसे लोगों पर जो निहत थे और शांति से प्रोटेस्ट कर रहे लोगों पर लाठीचार्ज कर रहे हैं। इनको चूड़ियां पहन लेनी चाहिए ऐसे शांतिपूर्ण तरीके से जो लाठी कर रहे हैं। तब तक ये भूखे मरेंगे, तब तक ये भूखे मरेंगे। इनको मारना चाहिए। आप एक हथिनी के लिए वंतारा खड़ा कर सकते हो तो इनके लिए व्यवस्था नहीं कर सकते हो क्या? संपर्क साधला मी आत्ताच त्यांच्याशी बोललो ते महाराष्ट्रात जैन समाजामधल्या बांधवांच्या काही प्रतिक्रिया आपण या ठिकाणी पाहताय। जैन समाज हा शांतताप्रिय समाज म्हणून ओळखला जातो, मात्र या कबूतरखान्यासाठी समाज बांधव जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। जैन समाज आणि पोलिसांमध्ये झटापट सुद्धा पाहायला मिळालेली आहे। पालिका आणि आरोग्य विभागाकडून जो एक अहवाल देण्यात आलेला होता त्याच्यानुसार या कबुतरांमुळे कबुतरांचे पंख आणि विष्ठेमुळे हवेमध्ये कचरा निर्माण होतो आणि याच्यामुळे पिजन लंग नावाचा आजार जो आहे तो उद्भवू शकतो, तो होतो असं या अहवालामध्ये सांगण्यात आलं। आणि त्याच अनुषंगानं मुंबई हायकोर्टानं मुंबईमधल्या एकूण 51 कबूतरखान्यांवर बंदीचा निर्णय जो आहे तो घेतलेला होता आणि त्यानंतर 2 ऑगस्टच्या रात्री या ठिकाणी हा कबूतरखान्यावर ताडपत्री लावून हा कबूतरखाना बंद करण्यात आलेला होता। आणि गेल्या 2 दिवसामधली दृश्य जर आपण पाहिली तर या कबूतरखान्यामध्ये येणारी जी कबूतर आहेत ते इमारतीच्या इतरत्र भागांमध्ये पाहायला मिळालेली होती, कारण इतक्या वर्षांपासून या कबूतरांचा वावर या भागामध्ये होता। या ठिकाणी त्यांना खाद्य टाकलं जात होतं आणि आता सुद्धा आज सुद्धा ज्या वेळेला महिला आक्रमक झाल्या, हा कबूतरखाना वरची ताडपत्री आणि बांबू जे आहे ते तोडले, त्याच्यानंतर काही भाग जो मोकळा झाला त्या ठिकाणी या काही आंदोलनकर्त्यांनी जे खाद्यपदार्थ असतं जे कबूतरांना टाकलं जातं त्याची बॅग जी आहे ती आतमध्ये टाकून दिली। पुन्हा एकदा जाऊयात निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। निवृत्ती, राजकीय प्रतिक्रिया सुद्धा आपण या ठिकाणी पाहतोय। जनभावना ज्या आहेत त्या लक्षात घेतल्या जाव्या अशाच एकूणच सूर जो आहे तो पाहायला मिळतोय आणि थोड्याच वेळामध्ये मंगलप्रभात लोढा सुद्धा या ठिकाणी येणार आहेत। सध्याचे काय अपडेट्स? आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर या ठिकाणी आहेत, कृष्णा सोनरवाडकर सुद्धा आहेत, त्यांच्याकडून आपण प्रत्येक अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। मात्र काही वेळापूर्वीची दृश्य आणि आताची ही दृश्य जी आहे ती आपण या ठिकाणी पाहताय। कबूतरखाना परिसर हा दादरमधला सर्वात प्रसिद्ध असा एक ऐतिहासिक महत्त्व या ठिकाणाला आहे। 1933 मध्ये हा कबूतरखाना जो आहे तो बांधण्यात आलेला होता आणि एक हेरिटेज म्हणून या कबूतरखान्याकडे पाहिलं जातं। मात्र गेल्या काही वर्षांमध्ये नागरी वस्ती वाढली आणि या ठिकाणी कबूतरखान्यामध्ये जे कबूतरांना खाद्य टाकलं जातं त्याच्यामुळे कबूतरांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात या भागामध्ये वाढली। मात्र परिणामी झालं असं की त्यामुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये रोगराई पसरू लागली, अशा एक प्रकारची तक्रार जी आहे येऊ लागली आणि त्याच्यानंतर प्रशासन जे आहे ते वेगवेगळ्या पातळीवर कारवाई करायला त्यांनी सुरुवात केलेली होती आणि पालिका आणि आरोग्य विभागाने जो अहवाल दिला की या कबूतरांची विष्ठा आणि पंख याच्यामधून जो कचरा बाहेर पडतो, जो हवेमध्ये मिसळतो आणि त्याच्यामुळे पिजन लंग नावाचा आजार जो आहे तो होऊ शकतो असा अहवाल तयार करण्यात आलेला होता। आणि त्याच धर्तीवर मुंबई हायकोर्टानं हा एक निर्णय दिला की मुंबईमधले 51 कबूतरखाने जे आहेत ते बंद केले जावेत, कारण लोकांच्या आरोग्याचा प्रश्न जर निर्माण होत असेल तर हे कबूतरखाने बंद केले जावेत। मात्र याच्यानंतर जनभावना ज्या आहेत त्या उसळल्या। या ठिकाणचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, भाजपचे नेते मंत्री यांनी सुद्धा असं म्हटलेलं होतं की इतरत्र जागा ज्या आहेत त्या पाहिल्या जाव्यात, मात्र त्याआधी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणं फार गरजेचं आहे आणि त्यामुळेच काल जी महत्त्वपूर्ण बैठक झाली त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी सुद्धा एक सकारात्मक प्रतिसाद जो आहे तो सर्वांना दिलेला होता। कबूतरखाना हटवण्याच्या विरोधात जैन समाज हा चांगलाच आक्रमक झालेला आहे, खास करून महिला। आणि गेल्या 2 दिवसांमधली दृश्य जर आपण पाहिली तर या कबुतरांना या भागामध्ये येत नसल्यामुळे रस्त्यावर येत होते आणि त्यामुळे काही कबुतरांचा जीव सुद्धा गेला असं सुद्धा काही महिलांचं म्हणणं होतं। आणि ही रस्त्यावरची कबुतरं इतरत्र जावी यासाठी काही महिला हातामध्ये कपडा घेऊन कबुतरांना खाद्य टाकणाऱ्यांवरती केली जात होती आणि त्यामुळे या ठिकाणी जो आहे तो कबूतरखान्यावरती ताडपत्री टाकली होती आणि ताडपत्री टाकल्यामुळे अनेक कबूतर जे आहेत ते आजूबाजूला कबूतर येत नव्हते। परंतु आता आपण पाहतोय की अनेक नागरिक जे आहेत ते कबूतरखान्यामध्ये